नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे सोनाली बॉर्डर मध्ये, नेपाळ आणि भारताची बॉर्डर आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी देणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मिरगी पेर होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात सांगायचं झालं तर 7, 8, 9, 10, 11, 12 जूनच्या दरम्यान राज्यात मोसमी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. आजच्या कंप्लीट आज आहे 28 मे 2026. आजपासून कंप्लीट 9 दिवस शिल्लक राहिले शेतीचे कामे करण्यासाठी. शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, या 9 दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7, 8, 9, 10, 11, 12 दरम्यान मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर की हे जे मोसमी पाऊस आहे, तर खरं तर पहिलं तर काय होणार आहे, 31 मे पासूनच 31 मे 1, 2, 3, 4, 5 जूनच्या दरम्यान मध्ये पूर्व विदर्भ, काही भागात पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे, काही भागामध्ये 1 जूनला येईल, काही भागात 2 ला, काही 3 ला, काही 4, 5, 6, 6 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण हे 6 जून पर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर त्याच्या पाठोपाठ लगेच मोसमी पाऊस येणार आहे आणि 31 आणि 1 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि केरळमधून कंप्लीट 5 ते 6 दिवसामध्ये ते महाराष्ट्रात येणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.